हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या हेजेस करियर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मागच्या वेळेमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक जिल्हा वाईज आता मी माहिती येण्यास सुरुवात झाली माझ्याकडे. मी सर्वच ठिकाणी अटेंड टाकला असता, काही गोष्टी स्वतः घेऊन माहिती घेतलेली आहे की एकूण जागा किती, एकूण रिक्त जागा नवीन संस्मानित 24-25च्या संस्मानितेनुसार रिक्त जागांचा आकडा प्रत्येक माध्यम असेल, मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, कन्नड माध्यम, इतर हिंदी माध्यम, असे सर्व माध्यमांसाठी मी अटेंड टाकलेला होता. काही ठिकाणी टाकलेला आहे, काही ठिकाणचे रिप्लाय आलेले आहेत. मी तुम्हाला एक एक सांगत जाईल मित्रांनो. आज पुणे महानगरपालिकेचं मी घेणार आहे. विदर्भातले सर्व रोस्टर मागासवर्गीय कक्षाकडनं पण रोस्टरची माहिती माझ्याकडे आलेली आहे, ती मी तुम्हाला सांगणारच आहे विथ डिटेलमध्ये. प्रत्येक कॅटेगरीला किती, प्रत्येक प्रवर्गाला किती, प्रत्येक प्रवर्गाची रिक्त जागा किती, अतिरिक्त जागा किती. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक प्रत्येक जिल्ह्यातले रिक्त पदांचा तपशील भेटेल मित्रांनो. ठीक आहे. सर्वप्रथम मी पुणे महानगरपालिकेचं तुम्हाला सांगत आहे. पुणे महानगरपालिकेचं मी आरटी टाकला होता आणि ऑफलाईनमध्ये मला फक्त 4 दिवसामध्ये आरटीचा रिप्लाय भेटला मित्रांनो. कारण का काही गोष्टी रेफरन्सनं करायच्या असतात, हवेच गोळीबार मारायचा नसतो. जे आहे ऑथेंटिक ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण मी पण तुमच्यापैकी एक आहे. ठीक आहे. चला, मी जास्त वेळ घेत नाही. मी आरटी टाकला होता मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी सर्व माध्यमनीय आणि प्रवर्गनीय रिक्त जागांचा तपशील. या संदर्भामध्ये त्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे जनमाहिती अधिकारी यांनी. आता मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही. मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार म्हणजे प्रत्येक माध्यमाच्या जागा मी सांगणार आहे अगोदर. पहा, रोस्टर पुणे मागासवर्गीय कक्षाला टाकल्यानंतर मला ती पुणे विभागातली सर्व माहिती भेटेलच. पण सध्या तर आहे ना, रिक्त पदांचा तपशील आपल्याला भेटला आहे. पण रोस्टरच्या बिंदू नामावलीनुसार प्रवर्गाच्या जागा ह्या मला पुणे विभागीय माव कक्षाकडनं भेटेलच. ते तुम्हाला मी परत दाखवणारच आहे. पण सध्या तरी रिक्त पदांचा तपशील आपण पाहून घेऊया. ठीक आहे. पहा आता म्हणजे एकूण जागा किती या संदर्भामध्ये हे आपलं होतं. त्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मराठी माध्यमाच्या जागा मी अगोदर सांगणार आहे. टोटल शाळा आहेत 234. त्यापैकी 234 शाळा आहेत, पेंडिंग 0 आहे. आणि सँक्शन पद किती आहेत एकूण 589 पदे हे ग्रॅज्युएट टीचरचे आहेत आणि प्राथमिकचे 1312 आहेत, हेडमास्टरचे 173 आहेत. ठीक आहे. तर वर्किंग स्टाफ आता सध्या किती आहे, 467 ग्रॅज्युएशन शिक्षक आहेत काम आत्ता सध्या. अंडर ग्रॅज्युएटचे 1333 आहेत, हेडमास्टरचे 127 आहेत. कळलं का तुम्हाला? म्हणजे आता ॲक्सेस जे आपण म्हणतो ना, अतिरिक्त आकडा कितीचा येतला, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे प्राथमिकता 1 ते 5चा जो अतिरिक्त आकडा आहे तो 21 आहे मित्रांनो. 21 म्हणजे विचार करा तुम्ही. आणि खूप सांगत होते की 250+, 200+, 300+ जागा आहेत. असं काहीही नाही आहे. सत्य हे आहे की 21 जागा अतिरिक्त आहेत, रिक्त नाही आहेत. ह्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. मी सर्व घेतोच आहे. ह्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस कोकण विभागातनं खूप असे समायोजन ह्या इथे पुणे महानगरपालिकेत झालेलं आहे. आता ते कसे झालेलं आहे ते तुम्हाला मागचे व्हिडिओ बघून घ्या. कसं त्याच्यामध्ये देवाणघेवाणचे प्रकार घडले, खूप प्रकार घडले, केसेस, आंदोलनाचे प्रकार घडले. का घडलेच कारण तेच आहे की खूप ठिकाणी समायोजन हे अतिशय, कारण का शिक्षक लोक एवढे दलिंदर आहेत आपले, म्हणजे शिक्षक जाते दलिंदर आहे असं आपण एका भाषेत म्हणू शकतो. कारण पैसा कुठं फेकायचं, TETमध्ये पण ते घोळ आहेच. तर त्याच संदर्भामध्ये शिक्षक लोकांनी हे काय केलं माहिती आहे का, कोकणातले काय जस्ट किडिंग पार्ट, दलिंदर म्हणजे किडिंग पार्ट आहे, मजाकची गोष्ट आहे ती, समजून घ्यायचं फक्त, मग सिरियस घ्यायचं नाही. तर मित्रांनो, कोकणातले काही शिक्षक लोक अतिरिक्त तिकडनं इकडं समायोजन घेऊन, पैसे देऊन, काही आर्थिक देवाणघेवाण करून, ते काही लोकांनी मदस्ती करून हे पुणे महानगरपालिकेत आलेलं आहे. त्यामुळं खूप जागा ह्या अतिरिक्त झालेल्या आहेत. मी मागं सांगितलेलं होतं तेच झालेलं आहे. जिथं 300-400 जागा रिक्त असणाऱ्या ठिकाणी जर तुम्ही 200-300 जागा रिक्त असणाऱ्या ठिकाणी जर 21 जागा अतिरिक्त होत असेल तर समजून जा काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आता वॅकंट काय आहे बघा. वॅकंट आहे हेडमास्टरच्या 46 जागा. त्या प्रमोशन त्या शाळेतल्या शिक्षकांचे प्रमोशन होतील, त्या 46 जागा ह्या रिक्त होतील. ठीक आहे. येणाऱ्या ह्याच्यामध्ये होईलच समजा. आणि 24-25च्या संस्मानितेच्या जागा सांगतोय बरं का. आणि ग्रॅज्युएट टीचर 122च्या जागा रिक्त आहेत. म्हणजे 122 जागा ह्या म्हणजे पदवीधर शिक्षकाच्या रिक्त आहेत. आणि त्याच्यापैकी जवळपास 70% हे गणित विज्ञानचे आहेत. ठीक आहे. 70 ते 80% जवळपास या गणित विज्ञानचे आहेत. म्हणजे बाकीचे सोशल सायन्सच्या जागा खूप कमी आहेत. पूर्ण हे गणित विज्ञानचे म्हणले तर चालते बऱ्यापैकी. ठीक आहे. आता आहे दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय आहे उर्दू माध्यमाचा. उर्दू माध्यमामध्ये एकूण शाळा आहेत 31 शाळा आहेत पुणे मनपामध्ये. त्यापैकी सँक्शन पदं जे आहेत हेडमास्टरच्या 20 आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट प्राथमिकचे 133 पद आहेत आणि ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर शिक्षक आहेत 70.
आणि हेडमास्टरचा जर विचार केला आपण, हेडमास्टरचं काय आपल्या काय वर्किंग स्टाफमध्ये आपण सध्या तरी 61 ग्रॅज्युएट टीचर काम करत आहेत, 123 जे आहेत ते अंडर ग्रॅज्युएटचे काम करत आहेत आणि हेडमास्टरचे 14 आहेत. ठीक आहे. त्यामुळं रिक्त पदांचा तपशील काढला तर हेडमास्टरच्या जागा 6 रिक्त आहेत जे प्रमोशनमध्ये जातील. ठीक आहे. दुसरा जे आहे ते अंडर ग्रॅज्युएट जे प्राथमिकच्या जागा आहेत 14 आहेत. मी मागे त्यांना सांगितलं होता, सॉरी, अंडर ग्रॅज्युएटच्या ह्या 6 हेडमास्टरच्या 6 जागा रिक्त आहेत, अंडर ग्रॅज्युएटच्या 10 जागा रिक्त आहेत, म्हणजे प्राथमिकच्या 10 आणि ग्रॅज्युएटच्या 9 आहेत, म्हणजे 14, 10, 9, 19. मी मागं व्हिडिओमध्ये बघून घ्या तुम्ही, 19 जागा रिक्त आहेत मी सांगितलं होतं. तीच आकडा आहे आता ऑफलाईनमध्ये ऑफिशियली आलेला आहे. आणि बाकी नंतर परत हेडमास्टरचे 6 म्हणजे 10, 9, 19, 19 आणि 6, 25, म्हणजे एकूण असे 25 जागा इथं रिक्त आहेत मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे एकूण ही उर्दू माध्यमाची एकूण जागा किती 25, हेडमास्टरची जर मायनस केली तर 19 जागा ह्या रिक्त आहेत आणि त्या 6 प्रमोशनमध्ये गेल्यामुळे ते वाढतील जागा, अशा अपेक्षा व्यक्त करूया. आता आहे कन्नड माध्यमाच्या एकूण शाळा 2 आहेत आणि 2 शाळा पण वर्किंगमध्ये आहेत आणि हेडमास्टर 2 आहेत. अंडर ग्रॅज्युएटच्या जागा 8 सँक्शन पद आहेत आणि ग्रॅज्युएशनच्या 4 आहेत, पदवीधर ज्याला आपण म्हणतो. हेडमास्टर 2 आहेत, अंडर ग्रॅज्युएटचे 10 शिक्षक आहेत आता कामगार आणि ग्रॅज्युएटच्या 0 आहेत, म्हणजे इथं ग्रॅज्युएट शिक्षक नाही आहेत. आणि ॲक्सेस किती झाले 2, त्यामुळं वॅकंट जागा किती आहेत, इथे एकूण 4 आहेत, ते पण ग्रॅज्युएटच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे 4 जागा ह्या कन्नड माध्यमाच्या, जे कोणी कन्नड माध्यमाचे असतील त्याने हा व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला इथं पुण्यामध्ये 4 जागा ह्या हे काय म्हणतो रिक्त आहेत. ओके. आणि दुसरा जो आहे सर्वात शेवटचा आहे इंग्रजी माध्यम, ज्याला मी मॅसेजमध्ये टेलिग्राममध्ये सांगितलं होतं की अच्छे दिन, ह्याचं कारणच ते आहे मित्रांनो. इंग्रजी माध्यमाच्या एकूण 46 जागा आहेत. ठीक आहे. सॉरी, 46 शाळा आहेत, 46 वर्किंग शाळा आहेत, पण कोणती शाळा नाही आहे. सँक्शन पदे एकूण म्हणजे मंजूर पदे ज्याला आपण म्हणतो मराठीत, 38 पदे हेडमास्टरचे मंजूर आहेत आणि उर्दू अंडर ग्रॅज्युएटचे 330 पदे मंजूर आहेत आणि ग्रॅज्युएट शिक्षण पदवीधर शिक्षकाचे 152 पदे मंजूर आहेत, इंग्रजी माध्यमातून सांगतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये वर्किंग स्टाफ आता सध्या कार्यरत किती आहेत, मग हेडमास्टरच्या 38 पैकी 33 कार्यरत आहेत, म्हणजे 5 मायनस, म्हणजे 5 तुम्हाला गरजेचं आहे, म्हणजे रिक्त जागा आहेत. अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे त्याला प्राथमिक ते 5 इंग्रजी माध्यम सांगतोय, 330 पदे मंजूर असताना 316 काम करत आहेत, म्हणजे एकूण किती रिक्त आहेत मित्रांनो, जवळपास 14 पदे रिक्त आहेत इंग्रजी माध्यमात, म्हणजे अंडर ग्रॅज्युएटच्या, ते तुम्हाला सांगतोच मी. आणि नंतर आहे ग्रॅज्युएट टीचराचं 316 पदे हे मंजूर आहेत. सॉरी, 152 पदे मंजूर असताना 52 पदे, सॉरी एक मिनटं, ग्रॅज्युएट टीचर जे आहेत ना 152 पदे सँक्शन आहेत आणि मंजूर करंट वर्क किती करत आहेत, फक्त 52, म्हणजे साधारणतः किती जागा रिक्त राहिल्या 100, म्हणजे एकूण साधारणतः तुम्हाला इंग्रजी माध्यमात सांगतो ओव्हरऑलमध्ये हेडमास्टरच्या 5 जागा रिक्त आहेत, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे प्राथमिकच्या जागा 14 रिक्त आहेत आणि 100 जागा ह्या पदवीधरच्या रिक्त आहेत, 6 ते 8च्या इंग्रजी माध्यमातून सांगतोय, म्हणजे साधारणतः 100 आणि 14 म्हणजे 114 पास 119 पदे इंग्रजी माध्यमाचे रिक्त आहेत मित्रांनो. म्हणजे साधारणतः 119 पदे फक्त पुणे महानगरपालिकेमध्ये इंग्रजी विषयाचे आहेत. म्हणजे समजून जावा की तुमच्यासाठी अच्छे दिन आहेत, हे येतीलच. आणि यापैकी एकही जागा इथं अतिरिक्त नाही आहे, म्हणजे एकही अतिरिक्त नाही आहे. म्हणजे अतिरिक्त फक्त मराठी माध्यमाच्या 21 प्राथमिकच्या आणि कन्नड माध्यमाच्या 2 जागा अतिरिक्त, असे एकूण 23 जागा अतिरिक्त आहेत, बाकी कोणत्याही अतिरिक्त नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळं मग एकंदरीत जर आकडा जर विचार केला, समरी जर विचार केली तर मराठीमध्ये पदवीधरच्याच 122 आहेत आणि प्राथमिकच्या एकही नाही, उलटे 21 अतिरिक्त आहेत. त्यामुळं मराठी माध्यमासाठी खूप धोक्याची घंटा आहे. जे सांगत आहेत की खूप 250 जागा 300 जागा 200 जागा रिक्त आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती मी तुम्हाला सांगतोय. अदरवाईज हे काही नाही आहे, जे सत्य आहे ते सांगतोय मित्रांनो, ते समजून घ्या, कारण का हे खूप कळीचा विषय आहे जागाच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. आणि हे सर्व 24-25च्या संचमान्यतेच्या जागा आहेत, असंही नाही की जुन्या संचमान्यता मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर इंग्रजीचं तुम्हाला सांगितलं 119 जागा रिक्त आहेत, उर्दू माध्यमाच्या 25 जागा रिक्त आहेत आणि कन्नड माध्यमाच्या 4 जागा रिक्त आहेत. म्हणजे एकंदरीत एवढ्या जागा रिक्त आहेत मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगणं गरजेचं वाटलं. वाटल्यास मी काय करतो माहिती आहे का, हा जो PDF आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक टाकतोय, त्या लिंकवर PDF टाकतोय, तुम्ही ती PDF वाचल्यास बघून घ्या, तुम्हाला पण लक्षात येऊन जाईल नेमकं काय आहे काय नाही, जागांचं तपशील काय आहे. आणि स्वतः मी RT टाकलेलं आहे, माझं स्वतःचं RT आहे. ठीक आहे. त्यामुळं मी असं काही नाही आहे आणि त्यामुळं तुम्ही समजून जा मित्रांनो, हे खूप खूप
गरजेचा आणि कळीचा मुद्दा आहे. जे कोणी सांगते की एवढे जागा रिक्त तेवढे जागा रिक्त, हवेमध्ये गोळीबार करायचा काही अर्थ नाही आहे. जे आहे ते हे आहे, त्यामुळे कुणावर विश्वास ठेवू नका. स्वतः जर तुम्हाला वाटत असेल की जागा रिक्त आहेत किंवा अतिरिक्त आहेत ते पाहण्यासाठी स्वतः RTI टाका किंवा संबंधित जिल्हा परिषदेला जाऊन भेटा, संबंधित महानगरपालिकेला जाऊन भेटा. म्हणजे तुम्हाला एक एकंदरीत आकडा कळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी असेल, मराठी असेल, उर्दू माध्यम असेल, सर्वांच्या अजून समाजांच्या जागा ह्या काय होणार काय नाही तुम्हाला मी अपडेट देतच राहीन. आणि इथून मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं महत्त्वाचं, इथून तुम्हाला मी प्रत्येक मागासवर्गीय कक्षाला RTI टाकलेला आहे. काही मागासवर्गीय कक्षाचे RTI मला उत्तर भेटलेले आहेत आणि मी स्वतः जाऊन तिथे काही ठिकाणी माहिती आणलेली पण आहे. त्याचे बिंदू नमावली कशी तपासली जाते, रोस्टर एका प्रत्येक कॅटेगरीला बिंदू कशा दिल्या जातात, त्या रोस्टर सकट RTIमध्ये एकूण रिक्त पदांचा तपशील प्रत्येक जिल्ह्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. या YouTube चॅनलच्या माध्यमातून जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती इथनं मी देण्याचा प्रयत्न करेन. आज मी रोज एक माहिती टाकेन मित्रांनो. तुम्हाला पण कन्फ्यूज होणे म्हणजे काय नेमकं काय काय नाही ते रोज. आज मी पुणे टाकले, उद्या तुम्हाला नागपूर, त्याच्यानंतर अमरावती, बुलढाणा, प्रत्येक जिल्ह्याची रिक्त पदांची माहिती आलेली आहे. मी व्यवस्थित टाकेल, तुम्ही कन्फ्यूज होणे आणि रोस्टरची माहिती घे, म्हणजे रोस्टर तपासून आल्याच्यानंतर 24-25 संसमान्यतेची माहिती मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पहा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जो कोणी लाईक केलं नसेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन मित्रांना तुमच्या शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.